शिव सकाळ मित्रांनो, मी वेदांत वरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कोकण राईडसाठी, ते पण 310 RB सोबत. पुन्हा एकदा पाहूयात कसं होईल काय. सध्या तर 3 वाजलेले, 4 वाजला 10 मिनटं कमी आहे. 4 वाजता भूमकर चौकात पोहोचायचं आहे. मग तिकडून आम्ही पुढं हिंजवडी मार्गे तामिनी घाट करत हरिहरेश्वरला जाणार आहोत पहिले. मग त्याच्यानंतर मला वाटतं दिव्यागार किंवा अजून एखादा बीच करून मग पुढची वाटचाल करत जाणार. तर चला पाहूयात कशी होती आपली ही राईड. चलो. सो आय एम रेडी टू गो विथ सेफ्टी. भाऊ सोडतोय मला भूमकर चौकापर्यंत. सो लेट्स गो. डायरेक्ट भूमकर चौकात जर लाईट असेल तिकडं चांगली तर सगळ्यांची गाठ भेट करून देतो, किंवा मग डायरेक्ट जिथं हॉटेलला थांबणारे तिकडं भेटूयात. लेट्स गो. सो भूमकर चौकात आलेलो आहे. ही आहे आपली गँग. मी GSवर बसतो आहे 310. समोर एक GS आहे, तिथं अपाची आय थिंक सो. हां, अपाची आहे. समोर एक अपाची आहे, तिथं BMW आहे. 2 अपाची, हां 2 अपाची, 3 BMW. अजून एक आहे ती मी अजून बघितलीच नाही. सो चलो निकलते अभि. पिरंगुट मार्गे चाललो आहे ना. पिरंगुटच्या मार्गे आपण चाललो आहे. हिंजवडीचा मार्ग कॅन्सल केलेला आहे. सो लेट्स गो. आता जरा उजेड वगैरे आल्यावर तुम्हाला बाकीचे फुटेज दिसायला सुरू होतील. नाश्ता करायला थांबलेलो आहे. नाश्त्यावरची चर्चा. अरे गाडी लवकर मागवले. ते तामिनी घाटचा रोड आहे जो अंधारात आहे. लवकरच सूर्य उदय होणार आहे. अंतावर आय थिंक सो आम्ही हरिहरेश्वरच्या बीचवर असू. लय भारी वाटत. चलो, वी आर रेडी टू मूव. रेडी. ओमकार दादा भंडारदऱ्याच्या ब्लॉग बघितला असेल ना, तर त्या व्हिडिओमध्ये हा होता. म्हणजे ह्यानेच अरेंज केलं तर. ये नया गँग आहे गाईज. मागे एक नवीन माणूस. ये नए लोग. वैनम भैया. इनके पास है ना ड्रोन है. अपने को इनको जरा ड्रोन आपण फुटेज काढूयात मस्त पैकी हरिहरेश्वरचे. आणि हा हे तुमचं गाव कुठल्या बोलले होते? गाव कुठल्या करते दापोलीमध्ये पूर्ण कोकण. धिंगाणा. आता मग फेब्रुवारी राईडला यांच्याकडे जाऊ आपण. नेक्स्ट ट्रिप. नाश्ता करून आम्ही निघालो भागाटा MIDCच्या मार्गे हरिहरेश्वरकडे. आमचा ब्रेक तर झाला. आता गाडीचं जेवण पोट पाणी त्याचं त्याला अशा प्रकारे इथं खजाना निघालेला आहे मित्रांनो. सगळ्यांच्या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी स्किल्स पाहिला. माल ही माल, पैसा ही पैसा. पैसा ही पैसा भाई. ये देखो, और क्या चाहिए? अरे माझा फोन कुठे आहे? हाँ, और क्या चाहिए? 1 मिनिट. 2,30,000 70,000. साडेचार 3.5 4 3.5 जो हाथ में वो 50 4.25. आप फोन निकालो, सब लोग फोन निकालो अपने अपने. मेरा बाइक से लगा हुआ वैसे 60,000. भाई 1.5 लाख का है. ये भी शायद 1.5 लाख का है. सस्ता वाला 80,000. आपका फोन कौन सा है? नहीं. Would like to take notes while I take totes of the marijuana smoke. Oh, you wanna choke? Gun smoke, gun smoke. Biggie smoke for mayor, the rap slave.
सो फायनली आपण पोचलेलो आहोत हरिहरेश्वरच्या मंदिरात. हे सगळे आम्ही चाललो आहे. सगळ्यांच्या हातात गेअर्स आहेत त्यांचे. इथं आमची ताई आहे. आता पाहूयात मंदिरात कॅमेरा अलाउड आहे का नाही. आहे का गं? नाही एवढं नाही. या येऊन गेलेत खूप वेळा. सो आपण मंदिरात एंट्री करतोय. पाहूयात जर कोणी अडवलंच तर बंद करू मग, नाही का? फोटोज टाकतो. हां फोटोज मी ॲड करीन. दादाच्या हातात थाळी पण आहे, नारळ पण घेतलं आहे आम्ही. इथनं वर जायचं आहे ना नंतर. हो. मंदिराचं दर्शन घेऊयात, मग वरच्या साईडला जाऊयात. हां. आता हा कुठल्या मंदिरात चाललोय सध्या? कालभैरव आणि महादेवाचं 2 मंदिर आहे. हे कालभैरवचं आहे, तिकडचं महादेवाचं आहे. काळभैरवाचं मंदिर इथं आणि मग त्याच्या पुढं महादेवाचं आहे. सो दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, एकदम छान झालं दर्शन. आणि आता मी आलो आहे या बीचच्या साईडला. इथंच मंदिर आहे बॅक साईडला आणि इथं बीच आहे. आपल्याला वर जायचं आहे अजून. ओमकार दादा बोलले तिथं या साईडला बीच आहे. सो चला आता वर जाऊयात. ओमकार दादा मंदिरातच आहे. नाही आला बाहेर. चला वर जाऊन बघूयात नक्की काय व्ह्यू आहे असं. सो आता आपण वरती चढायला सुरू केलेलं आहे. 5 ते 10 मिनटात आपण पोचत आहोत का पोचलेलो आहोत पोचणार 5-10 मिनिटात लगेच. आणि ही आहे आपली टीम. ओमकार दादा सगळं प्लॅनिंग करणारा हाच आहे. आणि ही आपली गँग आहे सगळे. सगळ्यांच्या बत्त्या गुल झालेल्या आहेत. आदित्य दादा, वैभव दादा, तुझं नाव विसरलो, चैतन दादा. व्हेरी गुड. थकलेला आहे मॅडम. काही बोलू आम्ही. और मैं और सर आपका नाम भूल गए वापिस. योगेश सर जो हमारे साथ. नाम नहीं याद रख पा रहा ये. अभी क्या करें, आज ही तो मिले हो. इतनी देर में नाम याद हो जाता है वैभव. मैं वेदांतु. कोई बात नहीं, नाम नहीं याद रहते. मोये जर शक्य झालं तर ड्रोन शॉट तुम्हाला बघायला भेटेल. जर शक्य झालं तर आमचे जे पायलट आहेत, जर त्यांनी ड्रोन उडवला आणि व्हिडिओ काढला आणि माझ्यापर्यंत आला तर मी तो व्हिडिओ टाकेन. समजा ड्रोन कुठं क्रॅश नाही झालं तर. हां तर हा आहे मंदिर. आम्ही जस्ट इथनंच त्या बीचला गेलो होतो आणि आता आपण निघालेलो आहोत दिव्यागर बीचसाठी. तिथं जेवण वगैरे करू. आता नॉनस्टॉप जाणार आहे. मी क्लिप नाही टाकणार आहे, डायरेक्ट दिव्यागरला भेटूयात. लेट्स गो. सो फायनली हे ठरलेलं आहे की आम्ही स्टे करतोय आणि सध्या तर आम्ही जेवायला चाललो आहे. जेवण करून मग तसंच बीचवर. आणि एक लई खतरनाक गोष्ट झालेली आहे माझ्यासोबत. मी काहीच कपडे आणलेले नाहीत आणि आपण बीचला चाललो आहे. छान. आणि मला असंच जावं लागणार आहे ह्याच आउटफिटवर ॲज इट इज. आणि सकाळी पण या ड्रेसवर रिटर्न. बघू कसं होतं आहे काय देखते हवे. जेवायला जाऊ मग तिथून तसंच बीचवर आणि बीचचा सगळा व्ह्यू कॅप्चर करूयात. लेट्स गो. सो दिव्यागरचे फेमस उकडीचे खाल्लेले दिसते टाप. जाऊ दे, नो प्रॉब्लेम. हो गया
इकडे इकडे आहे बघा असा कसा हा आता कसं सो हे आहे आपलं जेवण असतं चपाती पनीरची भाजी आणि काजूची भाजी आणि स्टार्टर मागवलं ते संपलं पण आणि ही आपली गँग जी जेवायला बसली आहे आणि थोड्या वेळातच आपण बीचकडे जाणार आहोत लेट्स गो सो आता जस्ट आम्ही सूर्य अस्त होताना आलेलो आहोत आणि माझा हातसुद्धा घाम झालेला आहे हे बीच थोडं रात्र झाले वर पण आम्ही थांबणार आहे आता पटकन एक कॅमेऱ्यात फोटो घेतोय मी सो टाईमलेस टाकतोय ते एन्जॉय करा ही लास्ट बॅटरी उरली आहे टाईमलेफ्टमध्ये अख्खी बॅटरी फिनिश झाली आहे 2% आहेत एवढंच सांगेन की आज आपण इथंच थांबतोय सकाळी आम्ही रिटर्न होणार आहे सो या बीचवरच आज व्हिडिओ एंड करूयात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय